नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला वृद्ध महिलेचं जादुई टिफिन याविषयी गोष्ट सांगणार आहे. ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका छोट्याशा गावात गंगा नावाची एक वृद्ध महिला राहत होती. गंगा गावातील सर्वांमध्ये प्रसिद्ध होती तिच्या स्वादिष्ट जेवणासाठी. तिच्या हातांनी बनवलेल्या पदार्थाचा गंध दूरवर पसरायचा आणि कोणालाही तिच्या जेवणाची आठवण करून द्यायचा. पण या गोष्टीला एक गुपित होते. गंगाचा टिफिन जादुई होता. गंगा अत्यंत साध्या जीवनशैलीत राहायची. तिच्या झोपड्यासारख्या घरात फक्त एक चूल, काही भांडी आणि तिचा खास टिफिन ठेवलेला लाकडी कपाट होता. हा टिफिन तिच्या आजीने तिला दिला होता. आजीने सांगितले होते की हा टिफिन जादुई आहे आणि त्याचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठी करावा. जादुई टिफिन गंगाच्या आजीने तिला सांगितले होते की हा टिफिन लोकांच्या भुकेसाठी उपयुक्त ठरेल. तुला कोणत्याही माणसाला जेवण द्यायचे असेल आणि तुला पुरेसे अन्न नसले तरी या टिफिनमध्ये ठेवून पहा. हा टिफिन कधीच रिकामा होणार नाही, पण याचा उपयोग लोभाने किंवा स्वार्थासाठी करू नकोस, आजीने तिला बजावले होते. गंगा नेहमीच गावातील गरजू लोकांना अन्न द्यायची. ती म्हणायची, या जादुई टिफिनचा उपयोग फक्त गरजूंना आनंद देण्यासाठीच करायचा. त्यामुळे गावात तिच्या स्वयंपाकाची आणि दयाळूपणाची खूप चर्चा होती. गंगाचा दयाळूपणा. गावात एका कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती. त्या कुटुंबात रमेश, त्याची बायको आणि 2 मुलं होते. रमेश शेतमजूर होता, पण दुष्काळामुळे त्याला काम मिळत नव्हतं. गंगाला ही गोष्ट समजताच ती दररोज आपल्या टिफिनमध्ये रमेशच्या कुटुंबासाठी अन्न पाठवायची. तिच्या टिफिनमधून नेहमी पुरेसं गरमागरम जेवण बाहेर पडायचं. गावातील लोकांना आश्चर्य वाटायचं की गंगा इतक्या लोकांसाठी कसं काय जेवण बनवते. ती सांगायची की हे तिच्या आजीने दिलेल्या आशीर्वादाचं फळ आहे. गुपित उघडं पडतं. एक दिवस गावातील व्यापाऱ्याच्या मुलाला हे समजलं की गंगाचा टिफिन जादुई आहे. तो मुलगा स्वभावाने खूप लोभी होता. त्याला वाटलं की या टिफिनचा उपयोग करून तो श्रीमंत होऊ शकतो. त्याने गंगाच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो जादुई टिफिन घेऊन पळाला. पण टिफिन गंगाच्या हातून गेला की तो साधा धातूचा डबा होता. व्यापाऱ्याच्या मुलाने तो टिफिन उघडून पाहिला, पण आत रिकामं होतं. तो खूप संतापला आणि गंगाकडे परत गेला. गंगाने त्याला समजावलं की हा टिफिन फक्त चांगल्या हेतूसाठीच काम करतो. जादूचा उपयोग योग्यरित्या. या घटनेनंतर गंगाच्या टिफिनची बातमी संपूर्ण गावात पसरली. काही लोक तिच्याकडे टिफिन विकत घेण्यासाठी आले, तर काहींनी तिला टोमणे मारले की ती खोटं बोलते. पण गंगाला याचा काही फरक पडला नाही. तिला ठाऊक होतं की जादू तिथेच काम करते जिथे प्रेम, दया आणि त्याग असतो. शेवट. गंगा तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत गावातील लोकांना मदत करत राहिली. तिचं जादुई टिफिन तसंच राहिला, फक्त गरजूंसाठी अन्न देणारा. तिच्या मृत्यूनंतरही गावातील लोक तिच्या जादुई टिफिनच्या गोष्टी ऐकत राहिले आणि गंगाच्या दयाळूपणाची आठवण ठेवली. गंगाचा टिफिन फक्त जादू नव्हता, तो तिच्या प्रेमाची आणि दयाळूपणाची ओळख होती. त्यामुळे जादूचा उपयोग नेहमी चांगल्या हेतूसाठीच करावा, हा संदेश पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचला. तर ही होती वृद्ध महिलेच्या जादुई टिफिनची गोष्ट. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.